रिफ्लेक्शन ऑफ लाईट मध्ये आपण आतापर्यंत कालच्या लेक्चरमध्ये स्पेरिकल मिरर, त्याचे टाइप्स कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर हे पाहितलेले आहेत. कॉन्केव्ह मिरर, कॉन्व्हेक्स मिरर मध्ये काय डिफरन्स आहे तो देखील पाहितलेला आहे. आणि कन्सेप्ट रिलेटेड टू स्पेरिकल मिरर, स्पेरिकल मिररच्या रिलेटेड असणारे काही कन्सेप्ट देखील आपण अभ्यासलेले आहेत, पाहितलेले आहेत. आता आपल्याला जो नेक्स्ट पॉइंट या चॅप्टर मधला अभ्यासायचा आहे आजच्या लेक्चर मध्ये तो आहे कन्वर्जन्स अँड डायव्हर्जन्स ऑफ द लाईट. नेक्स्ट पॉइंट काय आहे? कन्वर्जन्स ऑफ लाईट आणि दुसरा पॉइंट आहे डायव्हर्जन्स ऑफ लाईट. डायव्हर्जन्स ऑफ लाईट. तर पहा हे दोन महत्वाचे पॉइंट आहेत का, कन्वर्जन्स ऑफ लाईट अँड डायव्हर्जन्स ऑफ लाईट. हे दोन्ही कन्सेप्ट आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचे की लाईटचं कन्वर्जन्स काय असतं आणि डायव्हर्जन्स काय असतं आणि या दोन्हीमध्ये काय फरक आहे तो तुम्ही सांगू शकता नंतर. तर कन्वर्जन्स ऑफ लाईट आणि डायव्हर्जन्स ऑफ लाईट हे स्पेरिकल मिररच्या रिलेटेड असणारे अतिशय महत्त्वाचे दोन कन्सेप्ट आहेत. तर याच्यातला पहिला कन्सेप्ट आहे कन्वर्जन्स ऑफ लाईट, म्हणजे प्रकाशाचं एकत्रीकरण आणि विकेंद्रीकरण. कन्वर्जन्स ऑफ लाईट, इफ द लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट, जर रिफ्लेक्टेड लाईट रेज एका सिंगल पॉइंट मध्ये एकत्र येत असतील तर त्याला म्हणतात कन्वर्जन्स ऑफ लाईट. व्हॉट इज द कन्वर्जन्स ऑफ लाईट? इफ द लाईट रेज meet at a single point. If the light rays meet at a single point, then it is called convergence of light. What is the convergence of light? कन्वर्जन्स ऑफ लाईट कशाला म्हटलं आता? इफ द लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट, लाईट रेज जर एका सिंगल पॉइंट मध्ये एकत्र येत असतील, इफ द लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट, लाईट रेज जर एका सिंगल पॉइंट मध्ये एकत्र येत असतील तर त्या फिनॉमिनाला म्हटलं आता कन्वर्जन्स ऑफ अ लाईट. इफ द लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट देन इट इज कॉल्ड कन्वर्जन्स ऑफ लाईट. Then what is mean by divergence of light? If the light rays spread away from each other, light rays जर एकमेकांपासून दूर जात असतील तर त्याला म्हटलं आता डायव्हर्जन्स ऑफ लाईट. If the light rays spread away from each other, if the light rays spread away from each other, then it is called divergence of light. What is mean by convergence of light and what is mean by divergence of light? एकदम इझी आहे, सोपे. if the light rays meet at a single point then it is called convergence of light. लाईट रेज जर एका सिंगल पॉइंट मध्ये एकत्र येत असतील तर त्याला कन्वर्जन्स ऑफ लाईट म्हटलं जातं. अँड इफ द लाईट रेज स्प्रेड अवे फ्रॉम द इच अदर देन इट इज कॉल्ड डायव्हर्जन्स ऑफ लाईट.
लाईट रेज जर एकमेकांपासून दूर जात असतील तर त्याला डायव्हर्जन्स ऑफ लाईट म्हटलं जातं, आणि लाईट रेज जर एकमेकांकडे येत असतील तर त्याला कन्व्हर्जन्स ऑफ लाईट म्हटलं जातं. देन नेक्स्ट, याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट पहा. विच मिरर कन्व्हर्ज द लाईट रेज. कोणता मिरर आहे की जो लाईट रेजला कन्व्हर्ज करतो? तर त्या मिररचं नाव आहे कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर कन्व्हर्ज द लाईट रेज. कॉन्केव्ह मिरर हा लाईट रेजला कन्व्हर्ज करतो, तर कॉन्व्हेक्स मिरर डायव्हर्ज द लाईट रेज. लाईट रेजला डायव्हर्ज करण्यासाठी कॉन्व्हेक्स मिरर यूज केला जातो, तर लाईट रेजला कन्व्हर्ज करण्यासाठी कॉन्केव्ह मिरर यूज केला जातो. इफ द इन्सिडेंट लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. इकडे डायग्राम आहे त्याची ड्रॉ करूया आपण. कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्सची. हा एक मिरर आहे, समजा हा एक कॉन्केव्ह मिरर म्हणजे कन्व्हर्जिंग मिरर आहे. असा हा कॉन्केव्ह मिरर मी ड्रॉ केला. आता या कॉन्केव्ह मिररचा प्रिन्सिपल ऍक्सिस देखील मी इथं ड्रॉ करतो. समजा हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस. हा कॉन्केव्ह मिररचा पोल इथं आहे सेंटर ऑफ कर्वेचर, इथं आहे फोकस. अशा पद्धतीने हा कॉन्केव्ह मिरर मी ड्रॉ केला. आता पहा इथं इन्सिडंट लाईट रेज जे आहेत ते आपण कशा आहेत असं सांगितलं, या प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहेत, पॅरलल मध्ये फॉल्स होत आहेत. इफ द इन्सिडंट लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस देन आफ्टर रिफ्लेक्शन, पहा हे इन्सिडंट लाईट रेज आहेत जे की प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल आहेत. इफ द इन्सिडंट लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस देन आफ्टर रिफ्लेक्शन, रिफ्लेक्शन नंतर काय होतं, हे जे रिफ्लेक्टेड लाईट रेज आहेत ते एका सिंगल पॉइंट मध्ये एकत्र येतात. देन रिफ्लेक्टेड लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट, दॅट इज कन्व्हर्ज ॲट अ सिंगल पॉइंट. म्हणजेच रिफ्लेक्टेड लाईट रेज हे एका सिंगल पॉइंट मध्ये कन्व्हर्ज झालेले आहेत, आणि म्हणून ही जी फिगर आहे ही कशाची आहे, कन्व्हर्जन्स ऑफ लाईटची. ही जी फिगर आहे ही कशाची आहे, कन्व्हर्जन्स ऑफ लाईट. म्हणजे फिगरमध्ये लाईट रेज एकत्र आलेले दाखवलेले आहेत, म्हणजे कन्व्हर्ज झालेले दाखवलेले आहेत. म्हणजेच पहा लाईट रेज केव्हा कन्व्हर्ज होतात, इफ incident rays parallel to principal axis then after reflection from plane mirror after reflection from concave mirror, after reflection from concave mirror they meet at single point. पहा जर इन्सिडंट लाईट रेज प्रिन्सिपल ऍक्सिसला पॅरलल असतील, इफ द इन्सिडंट लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ऍक्सिस देन आफ्टर रिफ्लेक्शन फ्रॉम कॉन्केव्ह मिरर they meet at a single point and that phenomena is called as convergence of a light. लाईट रेज एकत्र येण्याची किंवा एकत्र मीट होण्याचा जो फिनॉमिना आहे त्या फिनॉमिनाला म्हटलं जातं कन्व्हर्जन्स ऑफ लाईट. हाय पल्लवी, लक्षात आलं माझ्या? ठीक आहे. याच्यानंतर नेक्स्ट आहे डायव्हर्जन्स ऑफ लाईट. लाईट केव्हा डायव्हर्ज होते ते पहा. इफ द, त्याच्यासाठी एक डायग्राम ड्रॉ करू डायव्हर्जन्स साठीची. आता इथं कॉन्व्हेक्स मिरर ड्रॉ करावा लागेल, तो असा ड्रॉ करूया. कॉन्व्हेक्स मिरर ड्रॉ करायचा आहे.
ठीक आहे, हा कॉन्व्हेक्स मिरर आहे, त्याचा आतमधला सरफेस हा नॉन रिफ्लेक्टिंग आहे, म्हणजे रफ सरफेस दाखवूया. आणि त्याच्यानंतर त्याचा एक प्रिन्सिपल ॲक्सिस इथं ड्रॉ करू, या पद्धतीनं राहील हा प्रिन्सिपल ॲक्सिस. त्याचा जो काही सेंटर ऑफ कर्व्हेचर आहे तो इकडे येईल, इथं फोकस येईल आणि इथं पोल येईल, या पद्धतीनं. आता इथं जे लाईट रेज फॉल्स होतात ते कसे फॉल्स होतात ते पहा. इन्सिडंट लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, इन्सिडंट लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल मध्ये फॉल होत आहेत. हे इन्सिडंट लाईट रेज आहेत जे कॉन्व्हेक्स मिरर वरती कसे फॉल होत आहेत, प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल मध्ये फॉल होतात. तेव्हा जेव्हा ते या कॉन्व्हेक्स मिरर वरून रिफ्लेक्ट होतात तेव्हा रिफ्लेक्टेड लाईट रेज जे असतात ते रिफ्लेक्टेड लाईट रेज काय करतात, रिफ्लेक्टेड लाईट रेज या कॉन्व्हेक्स मिरर वरून या पद्धतीने रिफ्लेक्ट होतात. दे आर स्प्रेड अवे फ्रॉम इच अदर. म्हणजेच पहा, जर इन्सिडंट लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतील, इन्सिडंट लाईट रेज जर प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतील आणि ते पॅरलल इन्सिडंट लाईट रेज जर कॉन्व्हेक्स मिरर वरती जर फॉल झाले, कॉन्व्हेक्स मिरर वरती जर फॉल झाले तर कॉन्व्हेक्स मिरर वरून त्या लाईट रेजचं काय होतं, कॉन्व्हेक्स मिरर वरून ते लाईट रेज रिफ्लेक्शन नंतर एकमेकांपासून दूर जात आहेत पहा. आणि लाईट रेज जर एकमेकांपासून दूर जात असतील, स्प्रेड होत असतील तर त्याला डायव्हर्जन्स म्हटलं जातं. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो, इफ पॅरलल इन्सिडंट लाईट रेज falls on convex mirror, then after reflection they spread from each other, that is get diverge as shown in figure B. याला फिगर B म्हणू, याला फिगर A म्हणू. हे आहे फिगर A मध्ये दर्शवलेलं. तर या पद्धतीनं हे आपण कन्व्हर्जन्स केव्हा होतं आणि डायव्हर्जन्स केव्हा. इफ द इन्सिडंट लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, if the incident light rays parallel to the principal axis, then after reflection from concave mirror they meet at a single point. That point is called focus and this phenomena is called convergence of light. If the incident light rays parallel to principal axis, after reflection from convex mirror they spread away from each other, that is get diverged. That is convex mirror diverge the light rays and concave mirror converge the light rays. If the light rays meet at a single point then it is called convergence, and if the light rays spread away from each other then it is called divergence. मग असा जो कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट असतो तो कुठे यूज केला जातो, कन्व्हर्जन्स किंवा कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट आणि डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईटचे युजेस काय आहेत. कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट युज्ड बाय डॉक्टर्स, कोण यूज करतात, डॉक्टर. कन्व्हर्जिंग beam of light used by doctors to concentrate on ear, eyes, mouth म्हणजे थ्रोट एक्सेट्रा. म्हणजेच पहा, तुम्ही पाहितलं असेल डोळे, माउथ, जीभ, दात पाहण्यासाठी डेंटिस्ट, त्याचबरोबर कानामध्ये पाहण्यासाठी जो मिरर यूज केला जातो तो कॉन्केव्ह मिरर असतो. म्हणजे त्यातला कन्व्हर्जिंग बीम जो असतो लाईटचा, त्या
कन्व्हर्जिंग बीम जो रिफ्लेक्टेड लाईटचा मिळतो तो डॉक्टर यूज करतात इयर, नोज नाही, इयर, आईज आणि माउथ ऑब्झर्व करण्यासाठी, कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी. सोलार डिव्हाइसेस मध्ये देखील हा कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट यूज केला जातो. कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईट ऑल्सो युज्ड इन, इट इज ऑल्सो युज्ड इन सोलार डिव्हाइसेस. सोलार डिव्हाइसेस मध्ये देखील कन्व्हर्जिंग बीम ऑफ लाईटचा वापर केला जातो. त्याच्यानंतर डायव्हर्जन्स ऑफ लाईट मध्ये डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट कुठे यूज करतात पहा. डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट इज युज्ड diverging beam of light is used in street lamp. रस्त्याच्या साईडचे जे पथदिवे असतात, रस्त्यावरती लाईट काय झाला पाहिजे, स्प्रेड झाला पाहिजे, म्हणून तिथं कॉन्व्हेक्स मिरर वापरलेले असतात. डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट इज युज्ड इन स्ट्रीट लॅम्प अँड टेबल लॅम्प. स्ट्रीट लॅम्प आणि टेबल लॅम्प मध्ये डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट यूज केला जातोय. तर अशा पद्धतीनं आपण महत्त्वाचा एक कन्सेप्ट स्पेरिकल मिररच्या रिलेटेडचा पाहितलेला आहे, कन्व्हर्जन्स ऑफ लाईट अँड डायव्हर्जन्स ऑफ लाईट. एक स्क्रीनशॉट सर्व विद्यार्थ्यांनी घ्यायचा आहे, पटकन लिहून घेण्यासाठी एक स्क्रीनशॉट घ्या पटकन. काही मुलं येतायत जातायत, म्हणजे 1-2 मिनिट पाहतात कोण कोण आहे कोण कोण नाही, परत चहा पाणी करून येत आहेत वाटतं. बरोबर आहे ना आदित्य, झालं का? व्हेरी गुड. शेंदूरकर, कृष्णा, पार्थ, शिंदे, व्हेरी गुड. गाडे, व्यंकटेश, आदिती, प्रज्वल, ठीक आहे, प्रांजली, ओके. तर स्क्रीनशॉट सर्वांनी घेतलेला आहे, भक्तीनं पण स्क्रीनशॉट घेतलेला आहे, ओके. पायलनं पण स्क्रीनशॉट घेतलेला आहे, ओके. तर आता याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट, हे लक्षात आलं का सर्वांच्या? सर्वांना समजलंय का? पहा, कन्व्हर्जन्स ऑफ लाईट आणि डायव्हर्जन्स ऑफ लाईट परत एकदा सांगतो. परत एकदा या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे एकदाचा सांगून टाकतो, म्हणजे हा पार्ट मी रफ करणार आहे. परत एकदा काळजीपूर्वक पूर्ण असं तन मन धन एकत्र करून ऐकायचंय. पहा, इफ द लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट. इफ द लाईट रेज मीट ॲट अ सिंगल पॉइंट. डायग्राम कडे पहा. इफ द लाईट रेज, रिफ्लेक्टेड लाईट रेज meet at a single point, then it is called convergence of light. What is the convergence of light? If the light rays meet at a single point, then it is called convergence of light. And if the light rays spread away from each other, लाईट रेज जर एकमेकांपासून दूर जात असतील, रिफ्लेक्शन नंतर पहा इथं स्प्रेड होत आहेत. इफ द लाईट रेज spread away from each other, then it is called divergence of light. What is meant by convergence of light? If the light rays meet at a single point, if the reflected light rays meet at a single point, then it is called convergence of light. If the reflected light rays spread away from each other, then it is called divergence of light. Concave mirror, which mirror? Concave mirror used to obtain converging beam of light. Converging beam मिळवण्यासाठी कोणता मिरर वापरतात? Concave mirror. Concave mirror is used to obtain converging beam of light. Convex mirror is used to obtain diverging beam of light. If the light rays, incident light rays parallel to principal axis, diagram कडे पहा. If the incident light rays parallel to principal axis, after reflection from concave mirror, they meet at a single point, that is converge at a single point. And if the incident light rays parallel to principal axis, after reflection from convex mirror, they spread away from each other, that is diverge from each other. Then this converging beam of light used by doctors to concentrate on a ear, eyes, mouth, etc. While the diverging beam of light used in street lamp and table lamp. तर हा महत्वाचा डिफरन्स कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स मध्ये आहे, दोन फिनॉमिना मध्ये. हा पण लक्षात ठेवा, कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स काय आहे.
आता याच्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट पाहणार आहोत, तो आहे ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे कसे ड्रॉ करायचे तो पॉइंट आपण पाहू. ह्या डायग्राम पण तुम्ही ड्रॉ करायच्या, बुक मध्ये पण आहेत तशा आपल्या. ठीक आहे. नेक्स्ट ड्रॉइंग 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 द रिफ्लेक्टेड रे. पहा रिफ्लेक्टेड रे कसे ड्रॉ करायचे हा पॉइंट आपल्याला पाहायचा आहे की रिफ्लेक्टेड रे कसे ड्रॉ केले जातात. ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. व्हेरी गुड. पहा आता आपला जो पॉइंट आपल्याला आता अभ्यासायचा आहे तो आपण कन्फर्म केला, ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रेज. आता रिफ्लेक्टेड रेज ड्रॉ करण्यासाठी रिफ्लेक्टेड रे कसे ड्रॉ करायचे त्याच्या अगोदर आपल्याला एक कॉन्केव्ह मिरर ड्रॉ करावा लागेल. इथं गरीबाकडे कंपास नाहीये, समजून घ्या, ऍडजस्ट करा, सांभाळून घ्या. ठीक आहे. परंतु तुमच्याकडे मात्र कंपास असेल, तुम्ही कंपासनं डायग्राम, नाही तर सरांनी अशी काढली हाताने विदाऊट कंपास म्हणून तुम्ही तशीच काढली, असं नको व्हायला. तर कंपासच्या सहाय्याने चांगली सुबक आकृती काढायची. ओके. तर इथं आपण काय केलेलं आहे, एक मिरर ड्रॉ केलेला आहे. हा आहे कोणता मिरर आहे, हा आहे कॉन्केव्ह मिरर. एक कर्व सरफेस स्पेरिकल मिरर आहे, त्याचं नाव आहे कॉन्केव्ह मिरर. हा कॉन्केव्ह मिरर आपण ड्रॉ केला, त्याला नाव देऊ आपण MN. कॉन्केव्ह मिरर काय आहे, MN. हा कॉन्केव्ह मिरर आपण ड्रॉ केलेला आहे. आता या कॉन्केव्ह मिररचा पोल हा इथं मिडलला आहे आणि आपण त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस पण ड्रॉ करणार आहोत. ठीक आहे. त्याचा प्रिन्सिपल ऍक्सिस देखील आपण ड्रॉ करून घेऊ. पोल मधून जाणारी स्ट्रेट लाईन, पोल आणि सेंटर ऑफ कर्व्हेचर मधून जाणारी स्ट्रेट लाईन म्हणजेच प्रिन्सिपल ऍक्सिस. हा आहे प्रिन्सिपल ऍक्सिस ऑफ द मिरर. मग आता इथं आहे पोल, त्याच्यानंतर त्याचा सेंटर ऑफ कर्व्हेचर आहे इथं, हा आहे सेंटर ऑफ कर्व्हेचर C. बरोबर आहे, सेंटर ऑफ कर्व्हेचर C आहे. आता पहा एक इन्सिडंट लाईट रेज मी ड्रॉ करतो, एक इन्सिडंट लाईट रे दाखवतो. इन्सिडंट होणारा लाईट रे म्हणजे इन्सिडंट रे. समजा इथं एक पॉइंट आहे Q. कोणता पॉइंट घेतला आपण इथं, या स्पेरिकल मिररचा कॉन्केव्ह मिररचा Q पॉइंट घेतला, कुठलाही पॉइंट घेऊ शकता तुम्ही, आणि त्या पॉइंट वरती एक लाईट रे या पद्धतीनं स्ट्राईक करतोय म्हणजे फॉल होतोय. हा आहे इन्सिडंट रे. हा इन्सिडंट रे आहे AQ. कोणता इन्सिडंट लाईट रे आहे, AQ आहे. AQ इज द इन्सिडंट लाईट रेज विच फॉल्स ऑन अ कॉन्केव्ह मिरर ॲट पॉइंट Q. आता पहा आपल्याला काय करावं लागेल पहा या ठिकाणी, रिफ्लेक्टेड रे, या इन्सिडंट रेचा रिफ्लेक्टेड रे आपल्याला ड्रॉ करायचा आहे. तर रिफ्लेक्टेड रे ड्रॉ करण्यासाठी आपल्याला अगोदर नॉर्मल ड्रॉ करावे लागेल. आता तुम्हाला माहिती आहे हा सेंटर असेल तर ही सेंटर पासून P पर्यंत रेडियस झाली, आणि रेडियस ही सर्कमफ्रन्सच्या कुठल्याही पॉइंटला परपेंडिक्युलर असते हे आपल्याला माहिती. आपण जॉमेट्री मध्ये सर्कल चॅप्टर मध्ये तुम्हाला सरांनी शिकवलंय पहा की सर्कलचा हा सेंटर आहे, तर त्या सेंटर पासून आपण कुठल्याही पॉइंटला ड्रॉ केलेली लाईन म्हणजे रेडियस असते, ही काय होईल त्याची रेडियस होईल. तर ही रेडियस लक्षात ठेवा, सर्कमफ्रन्स वरती असणाऱ्या कुठल्याही पॉइंटला रेडियस ही नेहमी परपेंडिक्युलर असते. तुम्ही इथं जर टँजंट ड्रॉ केली अशी तर ही 90 डिग्रीच्या अँगल मध्ये असते. हा थेरम सुद्धा तुम्हाला त्याच्या प्रूफचा झालेला असेल. तर रेडियस ही सर्कमफ्रन्सच्या कुठल्याही पॉइंटला परपेंडिक्युलर असते. मग जर आपण या सेंटर ऑफ कर्व्हेचर मधून या Q पॉइंट वरती जर रेडियस ड्रॉ केली
म्हणजे लाईन जर ड्रॉ केली ती तर परपेंडिक्युलर होईल ती त्या पॉइंटला, ती लाईन काय होईल त्या पॉइंटला असणारा परपेंडिक्युलर म्हणजे नॉर्मल होईल. म्हणजे क्यू पॉइंटचा परपेंडिक्युलर मी ड्रॉ केला. आता क्यू पॉइंटचा परपेंडिक्युलर म्हणजे काय होईल नॉर्मल होईल. तर मग हा इन्सिडंट रेनं या नॉर्मलशी केलेला अँगल म्हणजे काय होईल अँगल ऑफ इन्सिडन्स. तो आपण कोनमापकाच्या सहाय्याने मेजर करायचा आहे. आपल्याकडे कोनमापक असतं कंपास पेटीमध्ये, त्याच्या सहाय्याने अँगल किती डिग्रीचा आहे तो मेजर करा आणि तेवढाच अँगल इकडं काय करायचा आहे एक्सटेंड करायचा. अँगल आय जेवढा आहे हा जर 40 डिग्री असेल तर इकडे 40 डिग्री डिस्टन्स या परपेंडिक्युलर पासून म्हणजे नॉर्मल पासून 40 डिग्री अँगल मेजर करायचं आणि त्या दिशेनं आपल्याला काय करायचं आहे तेवढ्या अँगलमध्ये इथं रिफ्लेक्टेड रे ड्रॉ करायचा आहे. या पद्धतीनं हा रिफ्लेक्टेड रे आपण ड्रॉ केला. जेवढा अँगल ऑफ इन्सिडन्स होता तेवढ्याच अँगलमध्ये रिफ्लेक्टेड रे म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन मधून रिफ्लेक्टेड रे क्यू बी ड्रॉ केला. म्हणजे क्यू ए हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे तर क्यू बी हा त्याचा अँगल ऑफ रिफ्रॅक्टेड रे आहे. म्हणजेच अँगल आय हा अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल आर अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे दोन अँगल लॉ ऑफ रिफ्लेक्शन नुसार कसे असतात इक्वल असतात. हे आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन पाहितले त्याच्यात सांगितलेले की इन्सिडंट रे आणि रिफ्लेक्टेड रे हे इक्वल असतात आणि इथं क्यू सी ही काय आहे नॉर्मल आहे. तर अशा पद्धतीनं रिफ्लेक्टेड रे हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन नुसार ड्रॉ केला जातो. त्याचं एक्सप्लेनेशन आपल्याला या ठिकाणी लिहायचंय. इन फिगर MN इज अ स्पेरिकल मिरर. इथे एक्सप्लेनेशन देतो मी. इन फिगर या आकृतीमध्ये MN इज स्पेरिकल मिरर. आकृतीमध्ये MN ही काय दाखवली आपण कॉन्केव्ह मिरर म्हणजे एक स्पेरिकल मिरर दाखवलेले आहे. इन फिगर MN इज अ स्पेरिकल मिरर. रे AQ इज द इन्सिडंट रे ऑन इट. रे AQ इज द इन्सिडंट रे ऑन इट. रे AQ काय आहे रे AQ हा या स्पेरिकल मिरर वरती इन्सिडंट होणारा लाईट रे आहे. रे AQ इज द इन्सिडंट लाईट रे ऑन इट. CQ इज द रेडियस. CQ काय आहे रेडियस आहे. CQ इज द रेडियस म्हणजे QC ही या स्पेरिकल मिररची रेडियस ऑफ कर्वेचर आहे. CQ इज द रेडियस and therefore perpendicular to point Q and therefore perpendicular to point Q on mirror. मिरर वरती असणाऱ्या पॉइंट Q ला CQ ही रेडियस आहे आणि ती या स्पेरिकल मिरर वरती जो Q पॉइंट आहे त्याला ती परपेंडिक्युलर आहे. Thus angle AQC is the angle of incidence. त्याच्यामुळे अँगल AQC हा जो अँगल आहे AQC हा अँगल ऑफ इन्सिडन्स आहे. Thus angle AQC is the angle of incidence. त्याच्यामुळे AQC हा काय होतोय अँगल ऑफ इन्सिडन्स झालेला आहे. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन रिफ्लेक्शनच्या नियमानुसार अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन अकॉर्डिंग टू लॉ ऑफ रिफ्लेक्शन अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल ऑफ रिफ्लेक्शन आर सेम. अँगल ऑफ इन्सिडन्स अँड अँगल of reflection are same. लॉज ऑफ रिफ्लेक्शन नुसार अँगल ऑफ इन्सिडन्स I हा अँगल ऑफ रिफ्लेक्शन एवढाच असतो. म्हणजे अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्लेक्शन इक्वल असतात असं आपण लॉज ऑफ रिफ्लेक्शन मधला सेकंड लॉ पाहिलेला आहे. त्याच्यामुळे अँगल AQC जेवढा आहे तेवढाच अँगल काय असायला पाहिजे CQB असायला पाहिजे. म्हणजेच
अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असायला पाहिजे. Thus, while drawing the reflected ray QB, thus while drawing the reflected ray QB, thus while drawing the reflected ray QB, angle CQB must be angle CQB must be angle CQB must be equal to angle AQC, must be equal to angle AQC. म्हणजेच हा QB हा रिफ्लेक्टेड रे ड्रॉ करत असताना अँगल CQB हा AQC म्हणजे अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हा अँगल ऑफ इन्सिडन्स एवढाच असला पाहिजे. अशा पद्धतीनं QB हा रिफ्लेक्टेड रे आपल्याला तेवढाच अँगलचा ड्रॉ करायचा आहे. तर अशा पद्धतीनं ड्रॉइंग द रिफ्लेक्टेड रे हा देखील पार्ट आपण कंप्लीट केलेला आहे. रिफ्लेक्टेड रे कसा ड्रॉ करायचा ते आपण या पॉइंट मध्ये पाहिलेले की रिफ्लेक्टेड रे कशा पद्धतीनं ड्रॉ केला जातो. तर रिफ्लेक्टेड रे ड्रॉ करत असताना अगोदर आपल्याला इन्सिडंट रे ड्रॉ करायचा आहे. इन्सिडंट रे ड्रॉ केल्यानंतर ज्या पॉइंट मध्ये लाईट रेज फॉल्स होत आहेत, ज्या पॉइंट मध्ये लाईट रेज फॉल्स होत आहेत, स्ट्राईक होत आहेत, म्हणजे पॉइंट ऑफ इन्सिडन्स जो आहे त्याच्यातून काय करायचंय, सेंटर मधून एक लाईन म्हणजे रेडियस ड्रॉ करायची जी की त्या पॉइंटला परपेंडिक्युलर असणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अँगल ऑफ इन्सिडन्स मिळेल. तो जो मेजर करायचा अँगल ऑफ इन्सिडन्स किती अंशाचा आहे तेवढ्याच अंशामध्ये इकडं कोनमापकानं मेजर घेऊन माप घेऊन रिफ्रॅक्टेड रे आपल्याला ड्रॉ करायचं आहे. म्हणजे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन नुसार अँगल ऑफ इन्सिडन्स आणि अँगल ऑफ रिफ्रॅक्शन हे इक्वल असायला पाहिजेत. याचा एक स्क्रीनशॉट तुम्ही घ्यायचा आहे पटकन. याचा एक स्क्रीनशॉट पटकन घ्या. स्क्रीनशॉट घेतला का? घेतल्यानंतर यस असा मेसेज टाईप करा. ओके, स्क्रीनशॉट घेतलेला आहे. ठीक आहे. ओके, सर्वांनी घेतलेला आहे. आता याच्यानंतर आपल्याला जो नेक्स्ट पॉइंट पाहायचा आहे तो म्हणजे रे डायग्रॅम. कुठला पॉइंट पाहायचा आहे? रे डायग्रॅम. रे डायग्रॅम ड्रॉ करण्यासाठी आपल्याला हे रिफ्लेक्टेड रे, इन्सिडेंट रे ड्रॉ करता आले पाहिजे. हे एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. आता पाहूया रे डायग्रॅम काय असतात आणि रे डायग्रॅम ड्रॉ करण्याचे रूल काय आहेत. नेक्स्ट पॉइंट इज अ रे डायग्रॅम, किरणाकृती. रे डायग्रॅम, किरणाकृती. रे डायग्रॅम, किरणाकृती. व्हॉट इज मीन बाय रे डायग्रॅम? रे डायग्रॅम कशाला म्हटलं जातं? किरणाकृती म्हणजे काय किंवा रे डायग्रॅम म्हणजे काय? अ स्पेशलाइज्ड पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन. अ स्पेशलाइज्ड पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन युज्ड टू ट्रेस द पाथ ऑफ लाईट रेज. प्रकाश किरणांचा मार्ग रेखाटण्यासाठी प्रकाश किरण कसे येत आहेत, मिररवरती कसे फॉल्स होत आहेत, मिररवरून कशा पद्धतीने रिफ्लेक्ट होत आहेत आणि ते कशा पद्धतीने इमेजेस तयार करतायत ही दाखवणारी जी डायग्रॅम असते त्याला रे डायग्रॅम म्हटलं जातं. व्हॉट इज मीन बाय रे डायग्रॅम? अ स्पेशलाइज्ड पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन a specialized pictorial representation used to trace the path of light rays. A specialized pictorial representation used to trace the path of
light rays is called as ray diagram. What is meant by ray diagram? A specialized pictorial representation, a specialized pictorial representation used to trace the path of light rays. लाईट रेजचा पाथ ट्रेस करण्यासाठी, लाईट रेजचा पाथ ट्रेस करण्यासाठी जे स्पेशलाइज्ड पिक्टोरियल रिप्रेझेंटेशन केलं जातं, त्या स्पेशलाइज्ड पिक्टोरियल रिप्रेझेंटेशनलाच नेटवर्क प्रॉब्लेम, a specialized pictorial representation used to trace the path of light rays is called as ray diagram. We can predict position, nature and size of image by using रे डायग्राम. रे डायग्रामच्या मदतीनं आपण निर्माण होणाऱ्या इमेजची पोझिशन, नेचर आणि त्याची साईज रे डायग्रामच्या मदतीनं प्रेडिक्ट करू शकतो. वी कॅन प्रेडिक्ट द पोझिशन, नेचर अँड साईज ऑफ इमेज विथ द हेल्प ऑफ रे डायग्राम. टू ड्रॉ अ रे डायग्राम वी यूज फॉलोइंग रूल्स. आणि रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रूल्स यूज केले जातात. तर रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठी कोणते रूल यूज केले जातात ते रूल्स आपल्याला आता पाहायचेत. रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. नेक्स्ट पॉइंट, हा पॉइंट खूप IMP आहे एक्झामच्या दृष्टीनं. रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. अगोदर रूल समजावून घ्यायचे आणि नंतर आपण रूल लिहिणार आहोत. मी अगोदर रूल समजावून सांगतोय, त्याच्यानंतर रूल आपण नंतर लिहून घेऊ. तुम्हीच सांगू शकता ते. रूल सोपे आहेत. 3 मार्कचा क्वेश्चन याच्यावरती एक्झाम मध्ये विचारला जातो. राईट द रूल्स युज्ड फॉर ड्रॉइंग रे डायग्राम. रे डायग्राम ड्रॉ करण्यासाठीचे जे रूल्स आहेत. रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर. हे जे रूल आपण पाहणार आहोत ते कॉन्केव्ह मिररच्या रे डायग्राम ड्रॉ करण्याचे रूल आहेत. रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्राम फॉर कॉन्केव्ह मिरर. कारण कॉन्व्हेक्स मिररचे रूल वेगळे आहेत आणि कॉन्केव्ह मिररचे रूल वेगळे आहेत. आपण सुरुवातीला कॉन्केव्ह मिररचे रूल पाहणार आहोत. तर आता याच्यामध्ये एकूण 3 रूल महत्वाचे आहेत. रूल फर्स्ट, रूल सेकंड आणि रूल थर्ड. असे 3 रूल आहेत. अगोदर डायग्राम वरून ते रूल आपल्याला समजावून घ्यायचे आणि नंतर आपण ते लिहिणार आहोत. रूल फर्स्ट साठीची डायग्राम, रूल सेकंड साठीची डायग्राम आणि रूल थर्ड साठीची डायग्राम. ठीक आहे. तिन्ही कॉन्केव्ह मिरर आहेत. तिन्ही मिरर हे कॉन्केव्ह मिरर आहेत. कॉन्केव्ह मिरर ड्रॉ केले. तर असे 3 कॉन्केव्ह मिरर मी ड्रॉ केलेले आहेत. आता यांचे प्रिन्सिपल ऍक्सिस पण ड्रॉ करून घेतो. लक्ष द्यायचंय, काळजीपूर्वक समजावून घ्या. काय केलंय, डायग्राम पण ड्रॉ करता आल्या पाहिजे. इथं काय असतो, मिडलला पोल, पोल. त्याच्यानंतर इथं सेंटर ऑफ कर्व्हेचर आणि सेंटर ऑफ कर्व्हेचर आणि पोलच्या मिडलला मधोमध फोकस. तसंच इथं सेंटर ऑफ कर्व्हेचर आणि मिडलला फोकस.
इथं देखील सेंटर ऑफ कर्वेचर आणि मिडलला फोकस. तर या पद्धतीनं काय केलेलं आहे आपण, 3 डायग्रॅम ड्रॉ केल्या. त्याचा प्रिन्सिपल ॲक्सिस थोडासा वाढवतो असा. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपण 3 डायग्रॅम ड्रॉ केलेले आहेत 3 रूलसाठीच्या. आपण या 3 डायग्रॅमच्या मदतीनं 3 रूल महत्त्वाचे पाहणार आहोत. याच्यावरती लक्षात ठेवा 3 मार्कचा क्वेश्चन बोर्ड एक्झामला 10वीच्या बोर्ड एक्झामला देखील असतो आणि 9वी साठी सुद्धा हा पार्ट महत्त्वाचा आहे. 10वीला सुद्धा आहे हाच पार्ट. 10वीला देखील हा पार्ट आहे. तर आता एक एक रूल समजावून घेऊया. पहिला रूल पहा, इफ द इन्सिडेंट लाईट रे, पहा पहिला रूल काय आहे, इफ द इन्सिडेंट लाईट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस. पहा इथं या पहिल्या डायग्राम मध्ये पहा निळ्या रंगामध्ये इन्सिडेंट लाईट रे आहे हा, आणि हा इन्सिडेंट लाईट रे या प्रिन्सिपल ॲक्सिसला कसा आहे, पॅरलल आहे. इफ मग पहा, इफ द इन्सिडेंट लाईट रेज पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस, then after reflection they passes through the focus, then reflected ray passes through the focus. पहा जर इन्सिडेंट लाईट रेज प्रिन्सिपल ॲक्सिसला जर पॅरलल असेल तर रिफ्लेक्टेड लाईट रेज हा कशातून पास होतो, फोकस मधून पास होतो. हा पहिला रूल आहे. पहिला रूल लक्षात आला. इफ इन्सिडेंट लाईट रे पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू फोकस. हा रूल अगोदर इथं लिहूया. काय रूल आहे, इफ इन्सिडेंट लाईट रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, if incident light rays parallel to principal axis then the reflected ray passes through, reflected ray कशातून पास होतोय, reflected ray passes through the principal focus. If the incident light rays parallel to principal axis, incident light rays, पहिला रूल सांगतो, incident light rays जर प्रिन्सिपल ॲक्सिस ला पॅरलल असतील तर रिफ्लेक्टेड लाईट रेज हे फोकस मधून पास होतात. इफ द इन्सिडेंट लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. त्याच्यानंतर आता पहा, इन्सिडेंट लाईट रे जर फोकस मधून पास होत असेल तर, इफ द इन्सिडेंट लाईट रेज पासेस थ्रू द फोकस, हा निळा इन्सिडेंट लाईट रे आहे आणि तो आता कशातून पास झालेला आहे, फोकस मधून पास झालेला आहे. इफ द इन्सिडेंट लाईट रेज पासेस थ्रू द फोकस देन रिफ्लेक्टेड रे, तेव्हा रिफ्लेक्टेड रे कसा असतो पहा, रिफ्लेक्टेड रे पॅरलल टू प्रिन्सिपल ॲक्सिस, तेव्हा रिफ्लेक्ट होणारा लाईट रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. म्हणजे पहा इथं काय रूल होईल, मग निळा इन्सिडेंट रे आणि लाल रिफ्लेक्टेड रे आहे पहा. मग सेकंड रूल काय सांगता येईल आपल्याला, रूल सेकंड, थोडंसं वरती लिहितो इथं, रूल सेकंड. मग सेकंड रूल काय आहे, इफ इन्सिडेंट लाईट रे passes through principal focus then reflected ray parallel to the प्रिन्सिपल ॲक्सिस. हा सेकंड रूल झाला. काय सेकंड रूल, इफ द इन्सिडेंट लाईट रेज passes through the principal focus then reflected ray parallel to the principal axis, तेव्हा रिफ्लेक्टेड रे हा प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल असतो. आता रूल थर्ड आपल्याला पाहायचा आहे. रूल थर्ड मध्ये पहा, इफ द इन्सिडेंट लाईट रेज पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, इन्सिडेंट लाईट रेज कशातून पास होत आहेत, सेंटर ऑफ कर्वेचर मधून.
इफ द इन्सिडेंट लाईट रेज पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर, सेंटर ऑफ कर्वेचर मधून जर इन्सिडेंट लाईट रेज पास झाले तर रिफ्लेक्टेड लाईट रेज काय करतात, देन द रिफ्लेक्टेड लाईट रेज ट्रेसेस सेम पाथ, म्हणजे रिफ्लेक्टेड लाईट रेज ज्या मार्गाने आलेत त्याच मार्गाने रिफ्लेक्ट होतात. देन द रिफ्लेक्टेड लाईट रेज ट्रेसेस सेम पाथ. हा थर्ड रूल आहे पहा. थर्ड रूल काय आहे, इफ इन्सिडेंट light ray passes through center of curvature, if incident light rays passes through the center of curvature, then reflected ray traces सेम पाथ. तेव्हा रिफ्लेक्टेड लाईट रेज सेम पाथ ट्रेस करतात. हा थर्ड रूल आहे. तर अशा पद्धतीनं हे 3 महत्वाचे रूल आहेत फॉर ड्रॉइंग द रे डायग्रॅम फॉर कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर साठी रे डायग्रॅम ड्रॉ करण्याचे 3 रूल तुमच्या लक्षात आलेले असतील पहा. हा 3 मार्कचा अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. सर्वांना 3 रूल आले पाहिजे. फर्स्ट रूल काय आहे परत एकदा पहा. इफ द इन्सिडेंट लाईट रेज पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस देन रिफ्लेक्टेड रे पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस. इफ द इन्सिडेंट लाईट रेज पासेस थ्रू द प्रिन्सिपल फोकस देन रिफ्लेक्टेड रे पॅरलल टू प्रिन्सिपल ऍक्सिस. आणि थर्ड रूल आहे इफ द इन्सिडेंट लाईट रेज पासेस थ्रू द सेंटर ऑफ कर्वेचर देन रिफ्लेक्टेड रे ट्रेसेस सेम पाथ. तर अशा पद्धतीनं हे 3 महत्वाचे रूल आहेत फॉर ड्रॉइंग द रे डायग्रॅम फॉर कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर साठी रे डायग्रॅम ड्रॉ करण्याचे हे 3 महत्वाचे रूल आपण पाहितलेले आहेत. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे इमेजेस फॉर्मड बाय कॉन्केव्ह मिरर. मग कॉन्केव्ह मिररनं तयार केलेल्या इमेजेस किंवा कॉन्केव्ह मिररमुळे निर्माण होणाऱ्या इमेजेस. मग कॉन्केव्ह मिरर कोणकोणत्या प्रकारच्या इमेजेस निर्माण करतो हा पार्ट आपण उद्याच्या लेक्चरमध्ये पाहणार आहेत. कारण तो पार्ट खूप मोठा आहे. एकूण 6 इमेजेस आपल्याला 6 रे डायग्रॅम आपल्याला ड्रॉ करायच्यात. त्याच्यामध्ये ऑब्जेक्टची पोझिशन, इमेजची पोझिशन, नेचर, साईज या पद्धतीनं आपल्याला 6 डायग्रॅम त्याच्यामध्ये स्टडी करायच्यात. आणि त्याच्यानंतर इमेजेस रूल्स फॉर ड्रॉइंग रे डायग्रॅम फॉर कॉन्व्हेक्स मिरर. कॉन्व्हेक्स मिरर साठी रे डायग्रॅम ड्रॉ करण्याचे असे रूल काय आहेत, हे कॉन्केव्ह मिररचे आहेत तसे कॉन्व्हेक्स मिररचे रूल काय आहेत आणि कॉन्व्हेक्स मिररच्या रे डायग्रॅम कशा आहेत हा पार्ट आपण पुढील लेक्चरमध्ये पाहू. आता आपण थांबतोय. सर्वांना बाय.